कर्म म्हणजे चेष्टा. आणि पुरुषांनी अशा चेष्टा केलेल्या आहेत, त्याला चेष्टा म्हणतात. बोलता बोलता काही लोक, विद्वान लोक बोलतात, मैं सूर लगाने की चेष्टा कर रहा हूं. बरोबर है. मैं थोड़ी अध्ययन करने की चेष्टा कर रहा हूं, मैं भगवान के नजदीक जाने की थोडी चेष्टा कर रहा हूं. तिथे तुमच्या लक्षात असेल चेष्टा काय शब्द आहे. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवम चैवात्र पंचमम आणि दैव. 4 गोष्टी झाल्या. आता 5वी गोष्ट काय. दैव. दैवानं तुम्हाला साथ दिली पाहिजे. आणि दैव त्यालाच साथ देतं ज्याच्या या 4 गोष्टी बरोबर आहेत, त्यालाच दैव साथ देतं. दैव कोणालाही साथ देत नाही. दैवानं दुर्योधनाला साथ दिली नाही. लक्षात घ्या. का. त्याचं अधिष्ठान चुकलं. बरोबर आहे. त्याचं साधन चुकलं. साधन कोणतं. कोणाची साथ घेतली त्यांनी, कोणाची संगत घेतली. शकुनी मामाची. शकुनी मामाच्या डोक्यामध्ये पहिलंच आहे की या कुळाचा नाश करायचा. बरोबर. हुकलं काम. साधन चुकलं. कर्ण एवढा मोठा महावीर आहे, पण त्याला सक्सेस मिळालं नाही, यश मिळालं नाही. साधन चुकलं. दुर्योधनाची संगत धरली, साधन चुकलं. लक्षात घ्या. मी बाहेर जाणारच नाही, इथंच थांबणार आहे, कारण तुमच्या घरी उतरवणार आहे. ते साधन चुकलं. योग्य दिशेने कर्म करणारा अर्जुन दिसतो. लक्षात ठेवा. महाभारताच्या प्रसंगामध्ये त्याला शिक्षण देत असताना कौरव पांडव सगळे महावीर आहेत आणि शिक्षण चालू आहे. देत असताना द्रोणाचार्य येतात, प्रत्येकाची परीक्षा घेतात, प्रत्येकाला शिक्षण देतात. मग त्यांना असं हे करायचं आहे की एकाच ठिकाणी लक्ष त्याचं वेधलं गेलं पाहिजे. लक्ष वेध कसा असतो हे त्यांना शिकवायचं आहे. मग एका झाडावरती कपड्याचा पोपट तयार केला आणि ठेवला असं, आणि सांगितलं त्याचा डोळा उडवायचा आहे. प्रत्येकाला बोलवलं. द्रोणाचार्य म्हणायचे, प्रत्येकाला सांगायचे, युधिष्ठिरा ये बरं इकडं, हे धनुष्य उचल, बांधला प्रत्येच्या, म्हणजे ती दोरी धनुष्याची ओढ बघ, तुला पुढे काय दिसते. मग दुर्योधनाने धनुष्य उचलला, बाण लावला, प्रत्यंच्या ओढली. दुर्योधना काय दिसते. तो म्हटला, अवघे ठाई ब्रह्मची विसावले असे. ठेव म्हणे खाली, बाण ठेव. इथे प्रवचन द्यायला बोलवलेलं नाही. हे बाजूला तिकडं. दुर्योधना इकडे उचल धनुष्य, लावान, ओढ प्रत्यंच्या, काय दिसते पुढे. सगळे नालायक आहेत म्हणे, एक बी चांगलं नाही म्हणे, एक धड नाही म्हणे, सगळे बदमाश आहेत, लबाड आहेत. ए ठेव खाली बाण. तुला निंदा करायसाठी बोलवलं काहीच. जे काम सांगितलं ते नाही करत. चेष्टा. इकडे तिकडे लक्ष नाही द्यायचं आहे. जिथे लक्ष द्यायचं आहे तिथेच द्यायचं आहे. त्याला चेष्टा म्हणतात. भीमाला बोलवलं, भीमा इकडे ये, उचल धनुष्य, लाव बाण, ओढ प्रत्यंच्या, काय दिसतं तुला. मायच्यान काय आंबे लागलेत म्हणे झाडाला. हे खादाड्या ठेवून खाली. तुला नेहमी खायचं सुचतं. ठेव खायचं. अर्जुना इकडे उचल धनुष्य, लाव बाण, ओढ प्रत्यंच्या, काय दिसतं. म्हटला मला पक्षाचा डोळा दिसतो फक्त, दुसरं काहीच दिसत नाही. लक्ष जे आहे लक्ष्यावरती लक्ष आहे. लक्षात घ्या. आमचं लक्ष्यावरती लक्ष नाही, आमचं लक्ष दुसरीकडेच आहे. बघा तुम्ही, कॉलेजमध्ये चाललो आम्ही, आमचं लक्ष कुठे आहे. बापानं मोटरसायकल घेऊन दिली कॉलेजमध्ये जायला. पेट्रोल बाप टाकतो, त्याच्या चड्डीला ठिगळ येतं,
त्यानं दाढी नाही केली, बाकोड्यासारखी त्याची दाढी वाढली. आपण त्याच्यावर मजा मारतो. आपलं लक्ष कुठं पाहिजे? पुस्तकात. प्राध्यापक काय शिकवतात वर्गामध्ये त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. आपलं लक्ष कुणीकडे असतं? कोणीकडे बी. ते काही सांगायची गरज नाही, ती इथं आपण सांगू बी नाही का? लक्षावरती लक्ष नसल्यामुळे आपण जी कर्म करतो ती चेष्टा होत नाही. आणि म्हणून मग विद्यार्थी नापास का होतात? मार्क कमी भेटले. आणि मग परीक्षा जवळ आली. दत्त मंदिर, तुकडोजी बाबाचं जन्मस्थान, तिकडं हे मंदिर ते मंदिर, इकडं जा तिकडं जा, मसोबा बिरोबा खंडोबा अनेक दैवत. ते काय तुमचा पेपर सोडवला येणार आहे? तुमचे पेपर तुम्हाला सोडवावे लागतील. एक लक्षात ठेवा, देव तुमचं काम करायला रिकामा नाही. तुमचे काम तुम्हालाच करावं लागणार आहे. असं जर असतं, भगवंत अर्जुनाला म्हणाले असते, अर्जुना गीता सांगतो त्याचं पारायण कर. पारायण केल्या केल्या आपोआप सगळे कौरव मरतील. असं झालं का? नाही. ते म्हटले तुझा प्रश्न आहे, तुझा प्रॉब्लेम आहे, तुलाच सोडवावा लागेल. हा, मी मदत जरूर करेल. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. तुला गोष्टी सांगेन म्हणले, युक्तीच्या सांगेन, चांगल्या सांगेन, तुझ्या भल्याच्या सांगेन. युद्ध मी नाही करणार. तुझे प्रश्न तू सोडव. आपले प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात मायबाप हो. कुणीच येत नाही, कुणीच येत नाही. आपला अर्जुनच झालेला आहे, लक्षात घ्या. आपला अर्जुन सगळे आपल्यामध्येच आहेत. मी सांगितलं ना, आपल्यामध्ये सगळे. द्रौपदी आपल्यामध्ये आहे, अर्जुन आपल्यामध्ये आहे, धर्मराज आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये दुर्योधन आहे, दुशासन आहे, रावण आहे, शिशुपाळ आहे, वक्रदंत, सगळे आपल्यामध्ये आहेत. एक 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 डोकं वर काढतो, एक एक डोकं वर काढतो. आणि त्यावेळेस मग आपण तसे तसे वागायला लागतो. चांगला विचार आपल्या डोक्यामध्ये आला, समजायचं धर्मराज स्टेजवरती आलेले दिसतात. हे स्टेज आहे बरं का, हृदय. समजायचं धर्मराज स्टेजवर आलेत, गप्पा मारू राहिले चांगल्या. चांगल्या कामाचा काय ठेका आपणच घेतला का? असा डोक्यात विचार आला, समजायचं दुर्योधन महाराज आलेत बरं काही. आपणच आपल्याला तपासायचं. दुर्योधन महाराज आले, गडबड करून राहिले काहीतरी. आपल्या नजरेत फरक पडला. समजायचं जयद्रथ आला आहे निश्चित. किचक आलेला आहे, बसला इथे येऊन असणावर. त्याच्यामुळेच आपली नजर खराब झाली. आपणच आपल्याला तपासायचं. दुसऱ्याला तपासायची गरजच नाही. आपणच आपल्याला टेस्टर लावायचं आहे. चेष्टा योग्य दिशेने चेष्टा जर केली ना, त्याचं फळ निश्चित मिळतं. आणि दैवाची साथ असल्याशिवाय तुम्हाला सांगतो काहीच प्राप्त होत नाही. काहीच प्राप्त होत. जेही पुरुष या जगामध्ये सक्सेस झालेत त्यांना विचारा, ते म्हणतात भगवंताची कृपा. काय काय शब्द असते? भगवंताची कृपा. मी केलं असं कधीच आपण म्हणतोय मी बांधलो, शेत मी घेतलो, आमकं मी केलो, तमकं मी केलो, तमकं मी केलो, मी ह्याच्यात मी, त्याच्यात मी, त्याच्यात मी, कुठं मी. हा, सगळीकडे मी. त्याला दैव साथ देत नाही. जो कर्तव्य कर्म तर करतो, पण त्या कर्माची जबाबदारी भगवंतावर सोपवतो. सगळं भगवंतानं केलं असं म्हणतो. विराट की कृपा से सब काम हो रहा है. विराट की कृपा से सब काम हो रहा है. करते हैं
भगवंताच्या कृपेचा उच्चार करत तो म्हणतो की माझं जे काम होतं सगळं तुझ्या कृपेमुळे होते. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. तू करतोस पण नाव मात्र माझं होतं, मी नाही करत. हा भाव त्याच्या अंतःकरणात आहे ना, दैव त्याला साथ देत असतं. आलं का लक्षात? दैव कुणालाही साथ देत नाही. यतो धर्म ततो जय, जिकडे धर्म आहे तिकडे जय आहे. आणि ज्याच्या अंतःकरणात धर्म नांदतो त्यालाच दैव साथ देत, लक्षात ठेवा. दैवाची गती मोठी कठीण असते. जोपर्यंत तुम्ही भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत दैव हेलकावणी देते. पहा दैवाची गत कशी न्यारी, पहा दैवाची गत कशी न्यारी. पाठी असुनिया देव पांडव भिकारी, पांडव भिकारी, पाठी असुनिया पहा दैवाची कशी न्यारी, पहा देवाची कशी न्यारी. पाठी असुनिया पांडव भिकारी, पाठी असुनिया पांडव भिकारी, पाठी असुनिया. भगवंत पाठीमागे, अधिष्ठान पाठीमागे, पण दैव हुलकावणी देतो का? हे शरण जात नाही. पहा गंमत कशी आहे तुम्हाला सांगतो. युधिष्ठिर काय सांगितलं भगवंतानी, काय अभिवचन दिलं? भगवंत म्हणतात मामोपैत्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा तुला जन्म सुद्धा देणार नाही. आणि तुझ्या संकटाचा मारा मी सहन करेन. भगवंत कुठे आहेत माहितीये? कुठे बसलेले आहेत? अर्जुनाच्या कुठे आहेत? पुढ्यामध्ये, समोर. पुढून बाण आला, कोणाला लागणार अगोदर? कोणाला लागणार? भगवंताला. सगळे वार भगवंत झेलतायत, हे कळलं पाहिजे ना अगोदर. पण तुम्हाला सांगतो युगो 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 मोठा खतरनाक असतो.
भगवंतानं सांगितलं कुठंही जात असाल तर मला सोबत घेऊन जा. अरे मी तुमचं सगळं रक्षण करतो, तुम्ही चिंता करू नका. मग कौरवांना निमंत्रण दिलं. बरं, त्यांना निमंत्रण कशासाठी दिलं? यायची चांगली खडी काढायची होती म्हणून निमंत्रण दिलं. मग आता यांना कळायला पाहिजे होतं ना, आपलं अधिष्ठान आपल्या सोबत आहे का? नाही. मग त्यांनी सांगायचं होतं थांबा, आम्ही आमच्या देवाला विचारतो, कृष्ण भगवंताला. शांतपणा करायची गरज होती का? मी येतो. त्याला विचारणं लेखा, जो उठता बसता तुझ्या मागं फिरतो, उठता बसता तुझी संगत फिरतो, उठता बसता तुला संकटातून सोडवतो, त्याला विचारलं नाही, खुशाल कबूल झाला. घे मग फळ भोग आता. बरं, जाताना तरी आठवण आली का? अरे भगवंताला सोबत घेऊन जाऊ गो आपण, किंवा द्वारकेला निरोप पाठव बरं. तिकडून भगवंताला म्हणा हस्तिनापूरला या आणि कौरवांना आम्हाला बोलवलं आणि मग आम्ही, आमच्या घरातली गोष्ट आहे त्याला काय बोलवायचं? बरोबर आहे. आपल्यावर संकट असलं त्यावेळेस तू येते. आता का संकट आहे का घरातल्या घरात कुठे असते का? आम्ही घर पाहुणे आहे, त्याला काय बोलवायचं फालतू? घे मग मर. शांतपणा करायला गेला. इगू आम्ही काय हम क्या कम आहे? देवाने एक गोष्ट सांगितली, मला सोबत नेल्याशिवाय कुठेही जाऊ नको. भगवंताला सोबत घेतलं नाही, अधिष्ठान सोडून दिलं. बरं, तिथं गेल्यानंतर आता जे काम सुरू युद्धा समोर बसवलेलं आहे, कशासाठी बसवलं? द्यूत खेळायला. बरं, द्यूत खेळण्यामध्ये पटाईत कोण होता? शकुनी मामा. त्याला जोडीदार कोण होता? बरोबरीचं तुल्यबळ पाहिजे का नाही? आता मी तिकडून मिथून बसला, मी इकडून मृदंग घेतला, हो द्या त्यांना त्यांना जमन का? त्याची बरोबरी करायला जमन का? नाही जमणार ना. मग आपण कमजोर आहे कळायला पाहिजे ना. मानायला तयार नाही आपण कमजोर आहो म्हणून, मानायला तयार नाही. मानलं असतं आपण कमजोर आहोत तर भगवंताला निरोप पाठवला असता. बरोबरीचा पैलवान कोण आहे बा? हिंद केसरी नाही, भरदार मांड्या आहेत, प्रदार शरीर आहे. भगवान गोपाल कृष्णाचं मल्लयुद्धामध्ये बी आहे, धनुर्विद्येमध्ये आहे, चक्र सुदर्शन, कोणतं बिन काही बिन, छक्क्यान पंजन काही बी करू. एवढा मोठा खेळाडू आपल्याकडे असताना आपण मी काय बघा म्हटलं, मी वांग्याचं बी नाही मी खेळतो म्हणून तसाच. कोणी सांगितलं होतं हातात फासे घ्यायला रिकामे आहे ना? फासे घेणारा आपल्यासाठी फाशी जाणार आहे. तो म्हणतो माझ्या भक्ताला त्रास झाला तर मी पुढे जातो. तयार आहे ना तो. पण काय म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. काय विनाशाला का बुद्धी माणसाची भ्रष्ट होते. युधिष्ठिराची बुद्धी भ्रष्ट झाली, भगवंताला कळवलंही नाही. आणि जेव्हा सगळं राज्य हारले, कळलं ना योग्य दिशेने केलेले कर्म नाहीये, चेष्टा बरोबर नाही, ती चेष्टाच नाहीये. कळलं पाहिजे मैदानात कोणाला उतरायचं, याच्या बरोबरीचा कोण आहे हे समजलं पाहिजे. त्यालाच खरा खिलाडी म्हणतात. शकुनीच्या बरोबरीला फक्त आणि फक्त कृष्णच खेळू शकतो हे त्याने ओळखायला पाहिजे होतं. कृष्ण भगवान आमच्या बाजूने हे खेळणार. मग पावर शकुनीची कशी नीटनेटकी झाली असती. वस्त्र आरण शकुनीचं झालं असतं. लक्षात ठेवा.
तसं झालं नाही का? कारण दैव याच्या सोबत नाही आहे त्यावेळेला. देव दूर गेला म्हणून दैवही दूर गेलं, अधिष्ठान गेलं म्हणून दैवही दूर गेलं. मग चेष्टाही हुकली, योग्य कर्म झालं नाही. साधन तुला दिलेले, हात तुम्हाला दिले, ते फासे असे फिरवण्यासाठी नाही आहेत. त्या दृष्टीने लाटायला पाहिजे होतं. ते हात कशासाठी दिले? फासे फिरवायसाठी? करून करून साधन लक्षात ठेवा. साधन बिघडलं, साध्य बिघडणारच. आणि परिणिती अशी झाली की द्रौपदीची इज्जत पणाला लागली. तिला तर कल्पना नाही बिचारीला काय झालं कसं. जेव्हा तिला बोलवलं तिथे भरत सभेमध्ये, तेव्हा तिच्या लक्षात आलं हे काय करून बसले ते. माझ्या एका कवितेत मी वर्णन केलं. मैं द्रौपदी कृष्ण की भगिनी, द्रुपद सुता पांचाली हो, अग्नि कन्या पंचपतिव्रत, कुरुकुल मर्यादा हो. हे भीष्म पितामह, बताओ मुझे मेरा क्या दोष है? मुझे वस्तु समझने लगे हैं. धर्मराज का धर्म कहां गया? खाली माना घातल्यात महावीरांनी, खाली माना घातल्यात. भारताच्या इतिहासामध्ये जे पान लिहिल्या गेलं ते काळाक्षराने लिहिल्या गेलेलं पान आहे. कधीच भारताला या इतिहासाला गौरवान्वित करणारा इतिहास नाहीये. लक्षात ठेवा. नावच ठेवणार, निर्भत्सना करणार, अख्खं जग निर्भत्सना करणार या इतिहासाचं. द्रौपदी भगवंताचा धावा करते. प्रभू आता कोणीच नाही रे. तुम बिन कौन खबर ले, तुम बिन Thank you.
तुम बिन मोरी कोण खबर रे गोवर्धन गिरता. हे प्रभू राया, तुझ्या वांचून कोणीच नाही रे. बलाट बसलेले माझे 5 पती पण हतबल झाले. अधिष्ठानाचा धावा केला, योग्य दिशेने कर्म झालं म्हणून चेष्टाही व्यवस्थित झाली. साधनांचा वापर केला, हात सोडून दिले, मोकळे सोडून दिले, अंगावरच्या वस्त्राला आवरून धरण्याचं काम केल्याने भगवंताला जोडले हात. कारण साधन मुख भगवंतासाठी धावा करण्यासाठी मोकळं सोडलेले. दातामध्ये अडकून धरलेला पदर भगवंताला आवाज देत असताना तो गळून पडतोय, निखळून पडतोय खाली, आणि तिची लज्जा लोकांसमोर जावी त्याच्या आतमध्ये भगवंत आलेले आहेत. आतमध्ये दातापासून ओठाच्या खाली येत असताना 1 इंचाच्या खाली पदर घडला नाही. 1 इंच. अनेक प्रकारचे वस्त्र भगवंत. भाष्यकाराने फार सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. ते म्हणतात अनेक नगरातून अनेक शहरातून वस्त्र आले. छापी व चिठ्ठ मुंबईचे लांबरुंद ते केला भगवा हे दिसतो सर्वांना. तो अधिष्ठान, अधिष्ठानाची आठवण केली, अधिष्ठानाला बोलवलं, दैवही आलं, चेष्टाही बरोबर झाली, साधनाचा वापरही बरोबर झाला, म्हणून 5ही गोष्टी साध्य झाल्या. म्हणून त्या ठिकाणी युधिष्ठिराला अपयश मिळालं, पण द्रौपदीला मात्र यश प्राप्त झालं. लक्षात घ्या, ठिकाणी एकच, घटना एकच, पण त्या एका घटनेमध्ये एकाला अपयश मिळतं का, तर 5 गोष्टी जोडल्या जात नाही. अधिष्ठानम तथा कर्ता करणं च पृथक् विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. तव अगाध अनुपम लीला तमाशे